आम्ही तुझे आभार मानतो बापा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू. धन्यवाद देतो आजच्या सुंदर दिवसाबद्दल, तुझ्या सत्याबद्दल, तुझ्या शहाणपणाबद्दल प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो की जे काही सत्य तू आम्हाला शिकवत आहे, जे ज्ञानी लोकांना नाही प्रभू, तर तू आमच्यासारखा बालकांना ते प्रकट केलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो कारण तू शहाणपणाचा देव आहेस प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू आम्हाला जे काही शिकवत आहे प्रभू, ते आमच्या चांगल्यासाठी आहे प्रभू. प्रभू आम्ही धन्यवाद देतो आणि विश्वास करतो आज देखील पवित्र आत्मा की तू माझ्या मुखाचा आवाजाचा ताबा घेतलेला आहे आणि जे प्रत्येक वचन जे तू आमच्या हृदयामध्ये पेरणार आहेस प्रभू, ते चांगल्या जमिनीमध्ये पडलेलं आहे आणि त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे, असा माझा विश्वास आहे प्रभू. प्रभू मी विश्वास करतो की तू आमची समज उघडलेली आहे, आमचे अंतःकरण उघडलेलं आहेस, म्हणून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो आबा पिता की या ठिकाणी बोलणारा मी नाही प्रभू, तर तू आहेस. आणि धन्यवाद देतो आबा बापा. आम्ही ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. तर आपण काय शिकत होतो? शहाणपण आणि नाही, धीर झालं ना आपलं. शहाणपण आणि काय? ज्ञान. तर शहाणपण म्हणजे काय? अरे होते का नाही तुम्ही? होते ना. मग शहाणपण म्हणजे काय? इकडे इकडे शहाणपण म्हणजे नको आहे का? शहाणपण शहाणपण नसलं तर कोणत्याही परीक्षेमध्ये आम्ही पास होऊ शकतो का? नाही होणार. मग शहाणपण म्हणजे काय? लिहिलेलं पण बघा काय लिहा, वाचा. शहाणपण म्हणजे काय? भेटलं का? अरे बापरे, 5 मिनिटं तर शोधायलाच गेली. शहाणपण म्हणजे काय? लिहून दिलेलं ना. म्हणजे काय? देवाच्या मार्गाची व्यावहारिक अंतर्दृष्टी आणि ह्या जीवनाला कोणाच्या दृष्टीने पाहणे. आणि ज्ञान म्हणजे काय? नाही नाही नाही, जगाने शिकवलेलं ज्ञान असं मी नाही म्हणत आहे. ज्ञान सुद्धा 2 प्रकारचे आहेत, एक देवाचं पण आहे आणि एक जगाचं पण आहे. पण ज्ञानाने आम्ही परीक्षा पास होऊ शकत नाही, पण शहाणपणाने आम्ही परीक्षा पास होऊ शकतो. बरोबर आहे का नाही? आता एक उदाहरण. 2 माणसं आहेत, एक माणूस असतो मूर्ख आणि एक ठरतो शहाणा. मूर्ख काय करतो? त्याचं घर कुठे बांधतो? वाळूवर. आणि शहाणा कशावर बांधतो? खडकावर. पण मूर्ख का का वाळूवर बांधतो? म्हणजे कशावर बांधतो? त्याचं कारण काय? की तो वचन भेटल्यानंतर त्याच्यावर मनन करत नाही, त्याच्यात काय लिहिलंय हे शोधण्याचा प्रयत्न करत नाही. हे आम्हाला ज्ञान आहे का नाही आहे? आणि तोच माणूस जो वचन घेतो पण त्याच्यावर मनन करत नाही, तो परिस्थिती आल्यावर काय ठरतो? मूर्ख ठरतो. आता हे काय झालं? हे ज्ञान आहे माझ्याकडे. काय आहे? हे ज्ञान आहे, पण हे शहाणपण आहे का? हे ज्ञान आहे, पण जोपर्यंत मी याला माझ्या जीवनामध्ये वापरत नाही आणि प्रभूला विचारत नाही की प्रभू ह्याच्यामध्ये काय शहाणपण आहे, हे माझ्या जीवनात मी कशा प्रकारे वापरू शकतो, हे जोपर्यंत मला समजत नाही आणि जोपर्यंत मी वापरण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत ते केवळ काय आहे? माझ्यासाठी ज्ञान आहे, पण ते शहाणपण नाही आहे की जे मला परीक्षामध्ये पास करू शकते. बरोबर आहे का नाही?
आणि ज्ञान माणसाच्या डोक्यामध्ये भरभरून भरलेलं असते, भरभरून भरू शकते ज्ञान. पण शहाणपण फक्त आणि फक्त कोणाकडून येते? कोणाकडून येते? परमेश्वराकडून. आणि परमेश्वर जो आहे हा शहाणपण केवळ आणि केवळ आपण जेव्हा त्याच्याकडे मागतो. काल आपण वचन बघितलं ना, कोणचं वचन होतं ते? अरे कोणचं वचन होतं? नव्हतं? कोणचं वचन होतं की प्रभू सांगतो शहाणपण मागा? नव्हतं? बोल बोल, काय होतं? हिशोब करायला लागले ते लोक. 5 7 गेले, 2 दोघांतनं 5 गेले 8. येशूची पण जेव्हा परीक्षा आली तेव्हा तो पण बाजूवाल्याला विचारत बसला, काय होतं काय होतं काय होतं. बरोबर आहे का नाही? हा मग बोला, घाबरता का? याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 5 का 8? 5 वाचा. हा वाचा. जर तुमच्यापैकी कोणापैकी? कोणापैकी? आमच्या सर्वांपैकी. इथे लिहिलंय का की जो शिकला नाही त्यांनी नाही मागायचं? त्यांनी फक्त येऊन इथे बसलं का सर्व त्याचं चांगलं होईल असं लिहिलंय का? नाही ना. मग तो तर बहाणा नकोच आहे का मला लिहिता येत नाही, का मला वाचता येत नाही. कारण परीक्षा तर तुमच्यावर येणारच आहे. आणि परमेश्वर इच्छितो की त्या परीक्षेमधनं तुम्हाला त्याला शिकवायचं आहे आणि वाढवायचं आहे. आणि तो स्वतः सांगतो की तुमच्याकडे ज्ञान आहे, पण जर तुमच्याकडे शहाणपण नाहीये तर तुम्ही त्या परिस्थितीमध्ये विजयी होऊ शकतच. बरोबर आहे का नाही? आणि प्रभू स्वतः सांगतो की तुम्हाला ते दिलेलं नाहीये तर तुम्ही ते मागा. कळते का नाही कळते? कारण परमेश्वर फक्त ज्ञान हे त्याच्या वचनाद्वारे आणि त्याच्या अभिषेकाद्वारे, त्याच्या आत्म्याद्वारेच तो आपल्याला देत असतो. आणि ज्ञान शहाणपण त्याच्याकडे जात जो त्याला काय करतो? काय करतो? शोधतो. म्हणजे काय शोधतो? म्हणजे काय? त्याला सगळं काही सोडतो आणि त्याच्या मागे धावतो. शहाणपण त्याच्याच मागे जात जो त्याला सर्व काही सोडून त्याच्या मागे लागतो. बरोबर आहे का नाही? कारण आपण किती पण आपण मोठे हो, ज्ञानाने पूर्ण डोकं भरलं, पण जर थोडस पण आमच्याकडे शहाणपण नसेल ना तर आम्ही एकही परिस्थितीमध्ये पास होऊ शकत नाही. तर आमची प्रार्थना जी असते दुःखामध्ये, आजारामध्ये, कर्जामध्ये, ही काय असते? शहाणपणासाठी असत आहे की प्रभू तू मला म्हणाला की तू शहाणपण माग म्हणजे मी तुला देईन. आणि कसं देईन? वाचा परत. जर तुमच्यापैकी कोणी शहाणपणाने पुन्हा असे तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला काय होईल? मिळेल. पुढे. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो. तर परमेश्वराकडे जो कोणी मागतो, परमेश्वर स्वतः सांगतो की तुम्ही काय मागा? शहाणपण माझ्याकडे मागा
कारण जर शहाणपण नसेल तर तुम्ही कोणत्याही परीक्षामध्ये विजयी होऊ शकत नाही. आणि आता असं म्हणू नका हे फक्त ब्रदर साठी आहे. ब्रदर साठी ब्रदर मागेल, तुमच्यासाठी तुम्हाला पण मागावं लागेल का नाही? लागेल का नाही लागेल? कारण आम्हाला प्रभू सांगतो एकमेकांसाठी काय मागा. शहाणपण मागा का नाही मागा? आम्ही आमच्या मुलाबाळांसाठी पण काय मागायला पाहिजे? जेव्हा आम्ही शहाणपण मागतो, शहाणपणच असा एक चावी आहे की त्या परीक्षेमधनं आपण काय करू शकतो? बाहेर येऊ शकतो. पण अनेक वेळा काय होतं आमच्या जीवनात, आम्ही परीक्षा आल्यावर त्या परीक्षांना सोडवण्यासाठी प्रभूलाच सांगतो का ते सोडवण्यासाठी आपण शहाणपण मागतो? जेव्हा आमच्यावर दुःख येतं, संकट येतं, तर आम्ही काय म्हणतो? प्रभू आमचा पेपर तूच सोडव. असं करतो का प्रभूला बोलतो की प्रभू मला शहाणपण दे, जेणेकरून मी त्या परीक्षामधनं काय होईल? पास होईल. आणि शहाणपण म्हणजे काय की परमेश्वर तुम्हाला ते शहाणपण अशासाठी देतो की तुमची जी बघण्याची दृष्टिकोन आहे तो आता जगातील मनुष्याप्रमाणे नाही होत, तर आता कशाप्रमाणे होतो? परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही त्या परिस्थितीला बघताय. आणि तो परमेश्वर सांगतो की जो कोणी माझ्याकडे मागतो त्याला मी दोष न लावता उदारपणे देतो. म्हणजे काय? इथे कुठेच लिहिलं नाही जो कोणी माझ्याकडे मासली मागतो त्याला मी उदारपणे देतो, दोष न लावता देतो. लिहिलंय का? कारण मासळी हे फळ आहे, शहाणपण हे मूळ आहे. कळते का नाही कळते? पण आम्ही फळाच्या मागे जास्त धावतो का मुळाच्या मागे धावतो? बरोबर आहे का नाही? आणि तो प्रभू सांगतो जेव्हा तुम्ही त्याच्याकडे मागत आहे तेव्हा तो तुम्हाला दोष तर थोडा पण लावत. आता दोष न लावणं म्हणजे काय? दोष न लावणं. परमेश्वर बोलतो माझ्याकडे जो मागायला येतं, इथे मावरं नाही आहे, नाही तर तुम्ही मागणं म्हणजे एकच आहे ते मावरं. इथे मावऱ्याच्या गोष्टी होतच नाहीये. ना मावऱ्याच्या होत आहे, ना पैशाच्या होत आहे, ना आरोग्याच्या होत आहे, ना कसल्या होत आहे. इथे कोणत्या गोष्टी होत आहे? शहाणपणाच्या नाही. जे स्वर्गात आहेत त्या गोष्टीबद्दल इथे बोललं जात आहे. पृथ्वीच्या गोष्टीबद्दल इथे बोललं जात. ते मावरं बिवरं सगळं पृथ्वीच आहे. पण शहाणपण जे ज्ञान कुठून येतं? जे शहाणपण कुठून येतं? वरून येतं. आणि ते शांतीचं आहे, पवित्रतेचं आहे. आणि ते शहाणपण परमेश्वर सांगतो जोपर्यंत तुम्ही परीक्षा आल्यावर ते शहाणपण मागत नाही तोपर्यंत ते तुम्हाला मिळू शकत. आणि मग दोष न लावता देणं म्हणजे काय? अच्छा, किती लोकांना कधी कधी असं वाटते की अरे मला हा आजार आहे किंवा मला हा त्रास आहे तर माझ्या पापांमुळे असू शकतो किंवा माझ्या चुकांमुळे असू शकतो. कधी कधी होते ना की घरामध्ये सर्व काही उलट सुलट चाललेलं असतं. मग आपण विचार करतो वाटते मी काहीतरी चूक केलीये. कधी कधी नोकरी जाते, कधी कधी बोटीला मावरं नाही भेटत. मग माणसं काय विचार करतात? वाटते काहीतरी गडबड झालीये, वाटते कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे. आणि हे सर्व करताना माणूस काय बोलतो? आता मी स्वतःला चेक करत आहे. काय करत आहे? स्वतःला तपासत आहे की मला आता कुठे मी कमी पडत आहे. पण प्रभू सांगतो हे दुःख तुला पाडण्यासाठी आलेलंच नाहीये, तुझ्या चुकांमुळे आहेच नाही. तर दुःख यासाठी आहे, परीक्षा यासाठी आहे का त्या परीक्षेमधनं आता आम्हाला परमेश्वर इच्छितो की तुम्हाला काय करायचंय? वाढवायचंय. आणि दोष न लावता म्हणजे तुम्ही जेव्हा मागायला जाणार ना तेव्हा तो कधीच बोलणार नाही काय रे परत आलीस, असं बोलणार नाही. तो असं बोलणार नाही काय रे तू तर कधी पहिला येत नव्हता, आज कसा आला, तसं बोलणार नाही. आपण मनुष्य बोलतो कधी कधी ना, काय काल 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 तिच्याकडे मावरा घ्यायला गेलती, आज माझ्याकडे आली, बोलतो का नाही? नाही बोलत? तुम्हीच बोलतात आहे, बोलतो.
तर मनुष्य काय करतो बहुतेक वेळेला दोष लावतो, पण परमेश्वर उदारपणे देतो. म्हणजे तो आमच्या चुका काढतो का? आमच्या चुका नाही काढत, की तू पहिलं काय केलंय त्याच्याशी त्याला काय लेणं देणं नाहीये. पण जेव्हा आम्ही त्याच्याकडे जातो तेव्हा तो पहिलं हे विचार करत असेल की खरोखर ही व्यक्ती माझ्याकडे विश्वासाने आली आहे आणि माझ्याकडे शहाणपण मागण्यासाठी आली आहे, कारण हिला सुद्धा ठाऊक आहे याचं उत्तर आणि याचा रस्ता मार्ग फक्त कोण देऊ शकतो? कोण देऊ शकतो? परमेश्वर. मग आता अनेक वेळा असं होते की आता आपण एक उदाहरण घेऊ. किती लोकांना मोशे माहितीये? मोशे माहिती आहे का नाही माहिती? तुम्हाला ठाऊक आहे त्या राज्यामध्ये जेव्हा देवानी हे निर्णय घेतलेला की प्रथम जन्मलेल्या सर्व बाळांना काय करायचं? मारून टाकायचं. बरोबर आहे का नाही? मग मोशेचे जे इस्रायल लोक होते ते त्यांच्यामधले बाळ का वाचले? का वाचले? काय केलं त्यांनी? रक्त लावलं. बरोबर आहे. मग आता हे रक्त लावून कधी वाचू शकते का? काय वाटते? आता एक उदाहरण देतो. कधी कधी आम्ही जातो ना तर लोकांना सांगतो तू हे वचन बोल, तुझं काम होणारच आहे, कारण वचनच सर्व काही करते. तर माणूस विचार करतो हा काय बोलत आहे? विचार येतो का नाही? काय येतो? कारण जो तुम्हाला उत्तर देत आहे तो शहाणपणाने देत आहे आणि आम्हाला समजत नाही, कारण तेच शहाणपण आता आमच्याकडे नाहीये. समजते का नाही? मग मोशेला जेव्हा उत्तर दिलं, मोशेला परमेश्वराने काय सांगितलं? तू ते रक्त घेऊन काय कर? कपाळपट्टीला तिन्ही ठिकाणी लाव आणि परमेश्वर दूध जाईल, पण ते रक्त बघून तो त्या ठिकाणी जाणार नाही. मग हे जे त्याला भेटलं ते काय होतं? परमेश्वराने दिलेलं शहाणपण होतं की त्या परिस्थितीमधनं कसं काय तू बाहेर पडू शकतो. बरोबर आहे का नाही? आता बघा, ज्या वेळेला मोशे तो तर इब्री लोकांचा त्यांना भरपूर कळवा यायचा. बरोबर आहे का नाही? आणि त्यांनी एका मिसऱ्याचा खून पण केला होता. ठाऊक आहे तुम्हाला? इब्रीला वाचवण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय केला? खून केला. आणि जेव्हा तो खून केला तेव्हा तो भीतीने कुठे पळाला? रानात पळाला. आणि तिकडे तो जो यात्रो करून याजक होता ना, त्याच्या हाताखाली तो 40 वर्ष होता. आणि जेव्हा तो तिथे होता तेव्हा त्या ठिकाणी त्याला ज्ञान होतं का नव्हतं? ज्ञान होतं का नाही? त्याला ज्ञान भरपूर होतं, सर्व काही होतं. पण तो इब्री लोकांना वाचवण्यासाठी त्यांच्यासाठी कशाद्वारे लढत होता? त्यांनी त्याला मारलं ना, मग कशाद्वारे वाचवायला गेला? ज्ञानाने गेला. बरोबर आहे. पण जेव्हा तो परमेश्वर त्याला त्या झुडपाद्वारे काय देत होता? शहाणपण देतो. त्याला सांगतो तू तिकडे जाऊन असं करायचंय, काठी फेक, तू हात ठेव, सांगतो का नाही? मग तो त्याला काय देतो? शहाणपण देतो की तू कसं काय त्या लोकांना वाचू शकतो. पण पहिला मोशे जेव्हा त्याने मिसऱ्याला मारलं तेव्हा तो शहाणपण वापरत होता का ज्ञान वापरत होता? ज्ञान वापरत होता. आता तोच मोशे जेव्हा त्याला झुडपामध्ये परमेश्वराने दर्शन दिलं, आता तोच मोशे जेव्हा त्या लोकांना घेऊन जात होता आणि समोर आला, काय आला? काय आला? लाल समुद्र. म्हणजे पुढे आहे समुद्र आणि पाठी आहे पारोची सेना. बरोबर आहे. आता हा काय करायला पाहिजे? याचं ज्ञान ह्याला सांगते समुद्र मी कधी ओलांडू शकत नाही. पण त्याच वेळेला
परमेश्वराने त्याला शहाणपण काय दिलं? काठी घे आणि समजते का नाही? मग आपल्याला दिलं तर आपण काय बोलणार? जर आम्हाला बोटीला मावरा नाही लागत, परमेश्वर बोलतो ती काठी घे, परमेश्वर सोडा एक ब्रदर बोलतो काठी घे आणि बोटीला मार, मावरा भेटेल, काय करणार? काय कुठून आलाय बोलेल डोकं खायला. आणि कधी तुम्ही ही गोष्ट ऐकलेली का पहिली, की समुद्र सुद्धा दुभागलाय? मोशेनी कधी ऐकलेलं? मोशेनी कधी ऐकलं असेल की समुद्र दुभागला काठीने? ते पण काठी एवढी ना, समुद्र केवढा मोठा, आणि पाठीमागे पण रस्ता नाहीये, पुढे पण रस्ता नाहीये, बरोबर आहे का नाही? पण परमेश्वर त्याच वेळेला त्याला शहाणपण देतो आणि सांगतो काय? काठी घे, मार आणि समुद्र दुभागेल. आणि तो परमेश्वराला बोलतो तू काय नवीन आला का इथे? मी अजूनपर्यंत काठीने कधी 2 तुकडे होतात का समुद्राचे? असं बोलतो का नाही? हा, नाही बोलत. आपल्याला सांगितलं तर आपण काय करणार? आपल्याला सांगितलं आपण काय करणार? बोलणार कदाचित हा देवाचा आवाजच नाही वाटते, बरोबर आहे का नाही? आणि अनेक वेळेला असंच होतं. तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा कर्ज असते ना माणसाला, कर्ज, परमेश्वर शहाणपण काय देतो माहिती आहे? मला दिलंय की तुझ्याकडे जे आहे ना ते पण जाऊन गरीबाला देऊन टाक. आता काय होणार? हा येशूचा आवाज असूच नाही शकत. हा 1000 रुपयेच खात्यात आहे ते पण देऊन टाक, असं कसं होऊ शकते? होऊ शकते का? पण जे आपल्याला दिलेलं आहे ते काय आहे माहिती तुम्हाला? परमेश्वराने दिलेलं शहाणपण आहे. आणि जेव्हा मी ते माझ्या जीवनात वापरतो, त्यानुसार परिस्थितीला बघतो, त्या शहाणपणानुसार कार्य करतो, तर गॅरंटी आहे त्या परीक्षेमधनं मी बाहेर पडणार आहे. पण मी माझी बुद्धी वापरतो तेवढं मी अजून त्या परिस्थितीमध्ये खोलवर जाणार. तर आता मोशेने काय केलं? काठी, समुद्र, तिकडनं ते लोक गेले का नाही? गेले. त्याच्या मागून कोण आले? आता परत काय सांगितलं? एकत्र कर. मग परत नाही डोक्यात आलं? काय बोलला तो? एकत्र कसं होईल असं काय बोलला का? बोलला मी हाताने चिपकवतो वगैरे? नाही ना. तर तोनी जाऊन काय केलं? जे त्याला सांगितलं तेच त्याने केलं. पण जे त्याला परमेश्वर सांगत होता, तुम्हाला काय वाटते त्याच्या बुद्धीला ते पटत असेल? त्याचं ज्ञान जे होतं त्याच्या पलीकडे ते होतं जे त्याला कोणी सांगितलेलं? परमेश्वराने सांगितलेलं. आणि जोपर्यंत देवाचा आत्मा, शहाणपणाचा आत्मा आम्हाला ते शहाणपण देत नाही, तोपर्यंत आम्हाला ते कधीही मिळू शकत नाही. आणि शहाणपणासाठी प्रभू सांगतो तिथे, तो का सांगतो की जेव्हा जेव्हा तुमच्यावर परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंद माना. कारण काय त्याचं? कारण काय आहे? जेव्हा जेव्हा तुमच्यावर परीक्षा येते तेव्हा तुम्ही आनंदच माना. त्याचं कारण काय आहे? का आनंद माना? दुःखात कसं काय आनंद मानायचा? काय वाटते तुम्हाला? काय वाटते? दुःखामध्ये आनंद कसा काय मानणार? हा, पण आनंद दुःखात कसा मानायचा? आनंदच माना सांगतो. त्याचं कारण काय? अच्छा, एक उदाहरण देतो. 2 मुली आहेत आणि दोन्ही मुलींची 10वीची परीक्षा आहे, बरोबर आहे? एक मुलगी आनंदाने परीक्षेला जाते आणि एक मुलगी घाबरत जाते. दोघांचं कारण काय असेल?
एकीने अभ्यास केलाय, एकीला ज्ञान आहे आणि दुसरीने अभ्यास म्हणजे काय? आनंदच का मानतो माणूस की जेव्हा परीक्षा येते आणि त्या परीक्षेचं उत्तर जेव्हा आमच्याकडे आहे तेव्हा आम्ही आनंदच मानणार की घाबरणार? पण जो व्यक्ती घाबरतो याचा अर्थ अजून त्यांनी परमेश्वराकडे शहाणपण, मग जो आनंद आहे त्याची चावी काय आहे? शहाणपण आहे. समजते का नाही? तेव्हा तो प्रभू आम्हाला सांगतो की प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही आनंद माना, कारण तुम्हाला जेव्हा शहाणपण मागणार तेव्हा मिळणार आहे आणि त्याच शहाणपणाद्वारे तुम्ही काय होणार आहे? काय होणार आहे? विजयी होणार का नाही? मग आम्हाला तुम्हाला एक उदाहरण देतो. चला, एक दिवस असं झालं, हे पंखे दिसतात, त्या पंखे हे कुठून आले माहितीये तुम्हाला? शहाणपणाने आले. जेव्हा परमेश्वराने शहाणपण दिलं तेव्हा ते आलेले आहेत. तर एक दिवस मी असं झालं, मी बोललो प्रभू पंखेची गरज आहे का नाही आहे? आणि परमेश्वराने मला सांगितलं आजपासून काय करायचं माहितीये? जाऊन जेव्हा पण तू जाशील बोल किती मस्त पंखे लागलेत. काय बोलला? जाऊन बोल तिथे सगळ्यांना किती, बघ ना किती मस्त पंखे लागलेत. बोललो हे काय नवीन, आता पंखा आहे का? नव्हता. आणि प्रभू सांगतो जाऊन काय बोल सगळ्यांना. आता तुम्ही होते का नाही माहिती नाही जेव्हा पंखे होते का नव्हते ते, पण तेव्हा मी रोज येऊन बोलायचो मस्त पंखे आलेत. काय बोलायचो? पंखे मस्त आहेत. आणि हेच बोलायचो. आणि एक दिवस, आता सोपं आहे ना, जर तुमच्या बोटीला मावरं नाही आहे आणि प्रभू सांगतो रोज बोल ती मावरं भरपूर आहे माझ्या बोटीत, तर तुम्ही बोलणार का? हा, माझ्या समोर बोलाल पण घरी जाऊन परत काय बोलणार घरच्यांना? कंचा तो ब्रदर राहिलाय, काय माहिती काय बोलायला सांगितलं, लोक वेडे बोलू लागले. बरोबर का नाही? की कंचा ब्रदर राहिलाय तो काय माहिती असं बोलायला लागले, ते लोक बोलू लागले, वेडा झालाय. बरोबर आहे का नाही? तुम्हाला माहिती आहे जेव्हा मला कर्ज व्हायचं ना, कर्ज होतं त्यावेळेला बँकेचे फोन यायचे. आणि जेव्हा फोन आला तेव्हा प्रभू मला बोलतो त्याला बोल ह्या तारखेला तू पैसे त्याला देणार आहेस. समोरचा माणूस बोलतो की तू विचार कर खरोखर आहेत का? मला माहिती आहे काहीच नव्हतं, पण प्रभू काय बोलतो त्याला बोल ह्या तारखेला ये. मी त्याला बोललो ह्या तारखेला मी भरणार आहे. पैसे नव्हते पण त्याच टायमाला बरोबर पैसे आले. हे शहाणपण कोण देतो? त्याच्या वचनाद्वारे आम्हाला तो काय देतो? शहाणपण. पण शहाणपण आज्ञाधारकपणाशिवाय कार्य करू शकत, म्हणजे शहाणपण आणि आज्ञाधारकपणा दोघं एकमेकांना काय आहेत? जुळून आहेत. समजते का नाही? आज्ञाधारकपणा म्हणजे परमेश्वर जे सांगतो ते काही असू शकते. पवित्र मरियेने त्या चाकरांना काय म्हणाली? तो जे काही सांगेल ते करा. तो बोलतो इकडनं उडी मारा तर मारा. बरोबर आहे का नाही? काय नाही? अरे पवित्र मरिया त्यांना काय म्हणाली? तो जे काही सांगेल ते तुम्ही. अरे पण काय सांगणार तो? हा, कुठे पाणी भरायला सांगितलं माहितीये तुम्हाला? कुठे सांगितलं भरायला? जे बाहेर हात धुवायला रांजण ठेवतात ना, हात धुवायला, पाय धुवायला, तुमच्या घराच्या बाहेर ड्रम आहे का नाही आहे? आहे ना? काय असतं त्याच्यात? फिल्टर लावलेला असतो का?
मग काय असतो? असे असे असतात का नसतात? असतात. आणि हे तर आपले प्लॅस्टिकचे, पण ते तर मातीचे, त्याला आतमधनं काय लागलेली असेल? शेवाळ. बरोबर आहे का नाही? आता आता एक उदाहरण देतो तुम्हाला. जर तुम्ही एका गॅरेज मध्ये काम करता, बरोबर आहे का नाही, आणि ते गॅरेजचा मालकच्या हाताखाली तुम्ही काम करता, आणि एक कोणतरी येऊन सांगतो एक काम कर, त्याचं टायर पंक्चर कर, तुम्ही करणार का? केलं तर नोकरी जाणार का नाही? मग विचार करा, जे चाकर होते ते कोणाच्या हाताखाली होते? ज्या लग्नामध्ये जो मालक होता त्याच्या हाताखाली ते काम करत होते. आणि पवित्र मरिया येऊन त्यांना सांगते, तो जे सांगेल ते तुम्ही काय करा. काय पण सांगेल तो. चाकरांना माहित होतं काय काय सांगणार? माहित होतं. मग त्यांनी काय सांगितलं? ते रांजण आहेत ना, ते काठोकाठ. कोणते रांजण? ते रांजण घराच्या मध्ये नव्हते. ते रांजण यहुदीकरणाच्या शुद्धीकरणाप्रमाणे, म्हणजे काय, जे लोक हात पाय धुतात ना बाहेर, घराच्या बाहेर, ते रांजण होते, ज्याच्यामध्ये शेवाळ असेल, घाण असेल, सगळं असेल. येशू त्यांना सांगतो त्याच्यामध्ये पाणी भरा. तुम्ही भरणार बाहेरचं घाणेरडं पाणी? तुम्ही लग्नामध्ये वाढणार? लग्नात काय द्यायचं होतं? द्राक्षरस. आणि येशू काय सांगतो? पाणी भरा. काही समजते का नाही समजते? म्हणून ती पवित्र मरिया तेच बोलली, स्वतःच डोकं नका वापरू. तो जे सांगतो, म्हणजे तो जे तुम्हाला शहाणपण देतो ते करा. पण आम्ही अनेक वेळेला काय करायला जातो? स्वतःच नाही नाही, हे येशूनी नाही सांगितलं. अरे येशूनी नाही सांगितलं, मग कोणी सांगितलं? बायबल कोणी लिहिलंय? येशूनी नाही लिहिलं का? हे येशूनी नाही सांगितलं. म्हणजे आम्हाला जे पटतं ते येशूनी सांगितलं, आणि आम्हाला जे पटत नाही ते येशूनी नाही सांगितलं. बरोबर आहे का नाही? तिकडे क्लिअरली लिहिलंय बायबल मध्ये. पवित्र मरिया सांगते की तो जे काही करेल, सांगेल ते तुम्ही करा. आणि त्यांनी सांगितलं ते घाणेरडं पाणी आहे ना. तुम्हाला खरं सांगू मी, आता आमची काल रिट्रीट होती आणि पाणी नव्हतं काल आलेलं, बरोबर आहे. तर सिस्टर बोलते बाहेर टाकी आहे, पण ती भरपूर जुनं पाणी आहे, त्याच्यामध्ये घाण पण झालं असेल, बरोबर आहे का नाही. ते तर किती दिवसाचं असेल? 2-3 दिवसाचं. प्लॅस्टिक मध्ये एवढी घाण होत, पण ते मातीचं आहे आणि ते हात धुवायसाठी बाहेर ठेवलंय, तर त्याच्यामध्ये किती शेवाळ असेल, किती असतील, असे असतील का नाही. आणि येशू सांगतो ते भरा. आणि तुम्हाला खरं सांगू, ते किती होते? किती रांजण होते? 6 रांजण. एक रांजण मध्ये किती मन पाणी मावेल? 2-2, 3-3 मन. 3 मन म्हणजे किती झाले? 42 गॅलन, म्हणजे 42 बुले. समजते का नाही? 42 प्रमाणे 6 रांजणचे किती झाले? कॅथलिकच आहे ना सर्व, का विसरले? कधी हिशोब वाचता का नाही वाचत? किती झाले? 42 गॅलन प्रमाणे 6चे 150 पकडा, 150च्या वर पकडा. आणि तेवढे गॅलन कोणाला सांगितले भरायला? चाकरांना. आता मला सांगा, त्या टायमाला त्यांच्या घरी पाईपलाईन टाकली असेल ना महानगरपालिकेने? असेल का नसेल? नसेल. आणि ते चाकर लग्नात काम करणारे होते का नाही? तुमच्या लग्नामध्ये चाकर आले आणि रोट्या संपल्या, मी सगळ्या चाकरांना घेऊन गेलो शेतामध्ये, चला आपण पीक पेरू भाताचं. काय होणार? येणार ते लोक? त्यांना माहितीये मी गेली यांच्या बरोबर जर गेलो तर नोकरी जाणार. आणि येशूने त्यांना काय काम दिलं? काय वाटते तुम्हाला, की पाईप लावून भरले असेल का विहिरीवरनं कॅन वाहून वाहून टाकले असतील त्याच्यात? अरे मग कशाला त्यांनी केलं? त्याच्यात द्राक्षच नाही आहे, फक्त पाणी भरायला सांगत आहे.
पाण्याची कधी वाईन बनते का? द्राक्षरस बनतो का? मग कशाला करत होते ते साखर? काय मरिया मातेने नाही सांगितलं, येशूने सांगितलं. म्हणून कारण मरिया माता बोलली, तो जे काही बोलेल ते करा. जर त्यांनी बोललं गॅलन भरा तर भरा, त्याने बोललं मडके फोडा तर फोडा. माझं तर असंच आहे बाबा, तुमचं बघा तुम्ही, बरोबर आहे का नाही? आणि त्यांनी सांगितलं ते करा. आता ते रांजण पण जे चाकर होते ना, त्यांनी कसे भरले? आनंदाने भरले का दुःखाने भरले? कसं काय? तुम्हाला आता मला सांगा, त्यांचा द्राक्षरस संपलेला का नाही संपलेला? संपलेला. मग त्यांचा द्राक्षरस संपला होता म्हणजे त्या चाकरांनी मेहनत केली का नाही वाढायला? मग ते चाकर थकले होते का तंदुरुस्त होते पहिले? कारण त्यांनी वाटून वाटून सगळं संपवलंय आणि आता कमी पडलंय, म्हणजे ते काम करून थकलेले. आणि आता येशू सांगतो आता पाणी पण भरा. राग येणार का नाही येणार? हा, येणार का नाही येणार? एक उदाहरण देतो. तुम्ही मावरं सर्व निवडलं आणि कोणतरी बाई आली आणि सगळं मिक्स केलं, काय करणार? काय करणार? त्यात सुपड्याने मारणार का नाही मारणार? बरोबर आहे का नाही? मग तसाच प्रकार तो झाला की त्यांनी द्राक्षरस वाढून वाढून ते लोक थकले असताना येशू बोलतो चला करा. आणि त्यांनी काठोकाठ काय केलं? जो कंटाळतो तो कसा भरतो? काठोकाठ करतो का अर्ध करतो? म्हणजे त्या लोकांनी काय भरले? म्हणजे त्या लोकांनी काठोकाठ भरले. म्हणजे ते आनंदाने करत होते का नाही? करत होते का नाही? आम्हाला जेव्हा बोललं जातं वचन बोला, आम्ही किती आनंदाने बोलतो ना. 500 वेळा बोलू, एवढं 500 वेळा. अरे ते लोकांनी तर गॅलन भरले, तुम्ही तर साधे वचन नाही बोलू शकत का? बरोबर का नाही? आणि शहाणपण इन्स्टंट नाहीये, बटन दाबलं का कॉफी आली. थोडं त्याला सहनशक्ती पाहिजे, धीर पाहिजे. बरोबर आहे का नाही? आता मला सांगा, जेव्हा त्यांनी काठोकाठ भरले तेव्हा त्याच्यामध्ये पाण्याचा द्राक्षरस झाला का नाही? कोणची माऊली विषयी बोलतात तुम्ही? कोणची मरिया विषयी बोलत आहे तुम्ही लोक? मी तर बायबल मधली बोलत आहे. तुम्ही कोणत्या विषयी बोलत आहे मला नाही माहिती. बायबल मध्ये तसं नाही लिहिलंय की पाणी टाकलं ना द्राक्षरस झाला. लिहिलंय का? आता येशू परत सांगतो, आता तेच पाणी घाणेरडं काढा चिखलाचं आणि जो तुमचा मालक आहे त्याला पियाला द्या. बघा, यातलं पाणी काढा आणि कुठे न्या? कुठे न्या? भोजन कारभाराकडे. म्हणजे कोणाकडे? त्यांचा जो मालक आहे ना, ज्याच्याकडे ते कामाला आहे. येशू सांगतो त्याला जाऊन त्याच्या ग्लासामध्ये टेस्ट करायला द्या. बोला काय वाईन आहे बघ. देणार का? दिसत काय होतं चाकरांना? पाणी. डोळ्यांनी पण दिसत आहे आणि त्यांना माहित पण नाही कुठे पोचलंय ते. आता मी एक प्रश्न विचारतो. जेव्हा भांड असतं ना, भांड बाहेर घराच्या, त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही पाणी ओततो, जमा असतं तेव्हा नाही. जेव्हा जमा असतं तेव्हा चांगलं पाणी काय असतं? वर असतं. पण जेव्हा आम्ही ओततो तेव्हा खालचा मळ वर खाली होतो का नाही होत? ते शेवाळ वर खाली होतं का नाही होत? होते. मग त्या ग्लासात जेव्हा त्यांनी काढलं तेव्हा काय आलं असेल? काय दिसत होतं त्यांना? काय वाईन झाले यार, हिरवीगार. बरोबर आहे का नाही? आणि तेच सांगतो जा, कारण मरियेने काय सांगितलं? तो जे काही सांगेल ते करा. कारण शहाणपण देणारा तिथे कोण होता? कोण होता? प्रभू येशू. आणि जेव्हा त्यांनी ते गेलं आणि केलं, जसं त्याने ती वाईन टाकली, आता ती द्राक्षरस झाली का? नाही झाली. जेव्हा त्याने चाखली
समजते का नाही? म्हणजे विचार करा, जो चाकर त्याच्याकडे ती वाईन घेऊन गेलेला, जेव्हा तो टाकली त्याला पण दिसतंय काहीतरी विचित्र आहे, आणि चाकर त्या मालकाने पण ती उचलली, तोंड लावायला गेला. तोंड लावायला जेव्हा तो गेला असेल आणि चाकराला दिसतं याच्यामध्ये पाणी तर गडरासारखं झालंय, त्याचं काय झालं असेल तिथे, की हा येशू ज्याने मला सांगितलंय दे, हा माझी नोकरी तर नाही खाणार, आला असेल का नाही असेल. पण तिकडे तो काय बोलला का? त्याला बोलला का मालकाला हे पिऊ नको रे बाबा? बोलला का? नाही बोलला. तर तो ग्लास लावेपर्यंत तो तिकडेच चाकर होता, बरोबर आहे का नाही? नंतर तो चाकर काय बोलला, जेव्हा त्यांनी चाखली तेव्हा तो सांगतो हा द्राक्षरस पहिल्यापेक्षा चांगला आहे. मग जेव्हा पहिलं त्याने केलेलं तेव्हा त्याने ज्ञानाने केलेला जगाच्या, पण तो सांगतो चांगला नव्हता. आता हा येशूने जेव्हा शहाणपण दिलं आणि त्या शहाणपणाने केला, आता तो किती मस्त लागला का नाही? पण जे येशूने शहाणपण दिलं ते आमच्या बुद्धीला पटण्यासारखं होते का? चाकरांच्या होतं का? नव्हतं. म्हणून आज पण बघा तुम्ही, परमेश्वर जो आहे ना, प्रभू येशू, त्याचं वचन नेहमी जगाच्या ज्ञानाच्या उलटच काहीतरी आहे. प्रभू येशू सांगतो जो कोणी एका गालावर मारतो त्याला दुसरा गाल पण पुढे कर. आपली काय सांगतो, एक मारायच्या अगोदरच दोन देऊन टाक, बरोबर आहे का नाही? प्रभू येशू सांगतो प्रत्येकाला तू काय कर, क्षमा कर. जग सांगते प्रत्येकाचा हिशोब तू लिहून ठेव. समजते का नाही समजते? मग जो शलमोन राजा होता त्याला पण परमेश्वराने काय दिलेलं, त्याने काय मागितलं वर? शहाणपण. आणि तो बोलला शहाणपणाच्या बरोबर मी तुला धन संपत्ती काय देतो, काय देतो. पण तुम्ही बघा, त्याच्याकडे शहाणपण होतं तरी त्याचं लास्टचं जीवन खराब होतं का? का खराब होतं? कारण तो कशामध्ये फसलेला, त्यांनी बायका केलेल्या. किती बायका होत्या त्याच्या? 700. कमी आहे ना? वाजले अंकल, डोळे मोठे करावे लागला. अशा भुया वरती गेला डायरेक्ट. 700. किती बायका होत्या? 700 बायका. आणि त्याच बायकांच्या मुळे हा व्यक्ती व्यभिचारात पडल्यामुळे त्या बायकांनी त्याला लावलं अन्य देवांची पूजा करायला. आणि आता याचा आणि देवाचा संपर्क काय झाला? तुटला. आता जे त्याच्याकडे शहाणपण होतं ते संपर्क तुटल्यानंतर ते शहाणपण काम करू लागलं नाही. मग शहाणपण आहे ते तेव्हाच कार्य करतं जरी माझ्याकडे आहे, जेव्हा मी आज्ञा धारकेमध्ये आहे, देवाशी माझं नातं आहे, तेव्हाच ते शहाणपण काय करतं, काय करतं. मी त्या दिवशी वाचत होतो आणि मला प्रभू सांगतो की माणूस किती पण तो शहाणपणाने भरलेला असेल ना, त्याला दिलं असेल, पण जर परमेश्वराशी त्याचं नातं तुटलेलं आहे तर ते शहाणपण त्याच्या जीवनात काम करू शकत नाही. आणि एवढं सगळं त्याला ती शेबाची राणी पण भेटायला आली, एवढं त्याच्याकडे शहाणपण होतं. त्यातला असं म्हणतात की एवढी त्याच्याकडे संपत्ती होती, एवढं सोनं होतं की त्याला भरपूर लोक भेटायला यायची, पण तरी पण त्याला कोणी फसवलं? अरे बोला, बायकाने. बरोबर आहे का नाही? म्हणून कधीही लक्षात ठेवा, जर तुम्ही नीतिसूत्र वाचाल ना, त्याच्यामध्ये भरपूर वेळा त्यांनी असं लिहिलंय की बाई हे, तुम्हाला नाही बोलत आहे, म्हणजे एक उदाहरण,
परस्त्रीचं मुख हे तुम्हाला तुळतुळीत दिसते, पण तो डायरेक्ट नरकामध्ये जायचा शॉर्टकट आहे. काय लिहिलंय? नरकात जायचा शॉर्टकट आहे. हे मी भरपूर पहिलं वाचलेलं, पण मला समजलं नाही हे काय लिहिलंय. तर त्या दिवशी मी जेव्हा शहाणपणाविषयी शिकत होतो आणि सलमोन राजाविषयी शिकत होतो, तेव्हा मला कळालं की ह्याला पहिलं काय वाटलं ते सुंदर वाटलं, पण शेवटी तेच गोष्ट त्याच्या जीवनाला खड्ड्यात घेऊन गेली का नाही. समजते का नाही समजते. मग आम्हाला शहाणपणासाठी परमेश्वराशी नातं काय केलं पाहिजे? घट्ट ठेवलं पाहिजे का नाही. आणि परमेश्वर स्वतः सांगतो की तुम्ही त्याच्याकडे ते मागा आणि तो तुम्हाला उदार हस्ते द्यायसाठी तयार आहे. समजते का नाही समजते. आणि परमेश्वर स्वतः, आता तुम्ही बघा, एक माणूस होता, बरोबर आहे, आणि येशू त्याच्याकडे आला आणि तो आंधळा होता, आणि येशू येऊन त्याच्या डोळ्याला त्यांनी काय लावली? थूक घेतली, माती मिक्स केली आणि त्याच्या डोळ्याला, आणि त्याला बोलतो जा आता शिलो नावाच्या तळ्यावर जाऊ. कसा जाईल? तो आंधळा आहे ना. आंधळा होता का नाही तो? मग त्याला काय सांगतो? जा. त्याच्या डोक्याला काहीतरी पटलं असेल का नसेल? पटलं असेल त्याला. जा. तो सांगतो जा, जाऊन धुऊ. पण तो जाईल कसा? त्याला तर दिसत नाही. पण तरी पण तो गेला का नाही? जसा गेला, धुतले तशी दृष्टी आली का नाही. मग परमेश्वर आम्हाला जेव्हा शहाणपण देतो प्रत्येक परिस्थितीमधनं बाहेर पडण्यासाठी ना, तेव्हा तो आम्हाला शिकवतो की ह्या परिस्थितीवर विजय मी कसा काय मिळवू शकतो. आता पेत्र कोण होता? कोळी होता का नाही? कोळी होता का नाही? काय होता त्याच्याकडे? काय यायचं का त्याला? PhD केलेली का बायबलची? सर्टिफिकेट होतं का? नाही. आणि हाच पेत्र भीतीने त्याने येशूला नाकारलं होतं का नाही नाकारलं? 3दा नाकारलं. बरोबर आहे का नाही. आणि हाच पेत्र जेव्हा त्याला पवित्र आत्म्याद्वारे शहाणपण भेटलं, आता त्याच्यामध्ये भीतीच नव्हती, तर हाच पेत्र जाऊन काय करतो? प्रवचन करतो. आणि असं प्रवचन करतो की पहिल्याच वेळेला त्याच्या प्रवचनाद्वारे 3000 लोकांचं काय होऊन जातो? तारण होतं. बरोबर आहे का नाही. मग शहाणपण आमच्या जीवनामध्ये जर असेल तर तुम्हाला काय वाटते? तुम्ही प्रत्येक कार्यात यशस्वी असाल की हारलेले असाल? आणि शहाणपण तेव्हाच येतं जेव्हा मी माझ्या प्रभूला काय करत आहे? पकडून राहत आहे. मी जेव्हा त्याच्या वचनामध्ये मनन चिंतन करत आहे, प्रभूला बोलत आहे मला शिकव, मला शिकव. काय वाटते तुम्हाला? त्यावेळेला तर तो परमेश्वराचा आत्मा शल्मोनाच्या मध्ये नव्हता, वर होता. बरोबर आहे का नाही. आणि आता तर तोच पवित्र आत्मा म्हणजे तोच देव कुठे आहे? मध्ये आहे का नाही. मग त्याचं जीवनापेक्षा आमचं जीवन किती जास्त श्रेष्ठ असायला पाहिजे. आमची वागणूक कशी पाहिजे होती? आम्ही परीक्षामध्ये आनंदाने परमेश्वराला बोलायला पाहिजे की प्रभू आम्हाला तू शिकव, आम्हाला तू शहाणपण दे, जेणेकरून आम्ही या परीक्षामध्ये काय करू शकतो? विजयी होऊ शकतो. समजते का नाही समजते. कारण तो जो मूर्ख होता ना, तो ज्ञान घेत होता, पण जो त्याच ज्ञानाला घेऊन ऐकतो आणि त्याला परमेश्वराला विचारतो हे काय आहे, मला शिकव, मला सांग, तेव्हा तो परमेश्वर त्याला शहाणपण देतो आणि त्या शहाणपणाद्वारे त्याच्यामधनं तो काय करतो? बाहेर पडतो. बरोबर आहे का नाही. मग आम्हाला पण काय करायला पाहिजे? शहाणपण मागितलं पाहिजे का नाही मागितलं पाहिजे? मागितलं पाहिजे. आता तुम्हाला ठाऊक आहे पौल हा काय होता? परुषांचा परुषी होता. बरोबर आहे ना. शास्त्र्यांचा शास्त्री.
परुषांच्या परुषी, इब्र्यांचा इब्री, त्याला इतकं ज्ञान होतं, पण त्याच्याकडे काय नव्हतं? शहाणपण नव्हतं. पण जेव्हा त्याला दमिश्केच्या वाटेवर शहाणपण भेटलं, तेव्हा त्याचे डोळे उघडले का नाही उघडले? उघडले का नाही उघडले? मग विचार करा, आमच्या जीवनात आम्ही अनेकदा परिस्थितीला सोडवण्यासाठी प्रार्थना करतो, परीक्षा आल्यावर प्रभू या परीक्षांना घेऊन जा यासाठी प्रार्थना करतो, की शहाणपण मागण्यासाठी प्रार्थना करतो? अच्छा, किती लोकांनी आतापर्यंत मागितलं? एकच आहे. बाकी काय मागतात मग? बरोबर आहे का नाही? इकडे लिहिलंय कुठे, कोणाजवळ मागा रे बाबा, बघा पहिला ते बघा, कोणाजवळ मागायला सांगितले ते पण महत्वाचं आहे. कोणाजवळ? नाही तर कोणाकडे पण जाऊन बोलाल, हे शहाणपण दे रे बाबा, 5 रुपये देतो, कोण नाही देणार. बरोबर आहे का नाही? कोणाजवळ? म्हणजे असं होऊ शकते का की तुम्ही देवाजवळ जाल आणि देव तुम्हाला हकलणार नाही? हकलेल का? हकलणार आहे तो? नाही का? असं आहे का की मला शहाणपण पाहिजे, मी जाऊन ब्रदरांशी बोलतो, मग ब्रदर जाऊन देवाला सांगतील, असं आहे का? की मी स्वतः जाऊ शकतो? इथे काय लिहिलंय? स्वतः जायचंय का दुसऱ्याला सांगा तुम्हाला कमी येतं? काय लिहिलंय? स्वतः जा, डायरेक्ट जा. आणि देव तुम्हाला हकलणार आहे का? हकलणार नाही. तर तो सांगतो तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा तो तुम्हाला उदारपणे, म्हणजे काय, तो आनंदाने तुम्हाला ती गोष्ट देणार आहे. समजते का नाही समजते? मग ज्ञान म्हणजे मला फक्त काय आहे, एखाद्या गोष्टींचा मी संग्रह केलेला आहे, हे असं 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 आहे. बरोबर आहे? म्हणजे काय माहितीये, मी दुकानात गेली एका चांगल्या मॉल मध्ये आणि केस धुवायसाठी 100 शॅम्पू आणून ठेवलेत घरात, पण एक पण त्याच्यातला अजून वापरलेला नाहीये. मग केस साफ होणार का? पण शहाणपण म्हणजे काय? प्रभू बोलतो 100 नको घेऊ, तो एक घे, पण तो कसा वापरायचा हे मी तुला शिकवतो. समजते का नाही समजते? मग जो पॉल होता ना, त्यांनी सुद्धा इफिसकरांसाठी, जे इफिसचं चर्च होतं, कलेसीकराचं चर्च होतं, त्यांनी सुद्धा तुम्हाला ठाऊक आहे, त्यांनी पण त्या चर्च साठी, आरोग्यासाठी प्रार्थना केली नाही, मावळ्यासाठी प्रार्थना केली नाही, त्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. मग कशासाठी केली? कशासाठी केली त्यांनी प्रार्थना? आम्ही कशासाठी करतो आणि पॉल कशासाठी करत होता? आम्ही परिस्थितीला बदलण्यासाठी करतो की त्या परिस्थितीमधनं बाहेर पडण्यासाठी जे शहाणपण पाहिजे त्यासाठी करतो? शहाणपण. आणि इकडे लिहिलंय कधी मागा, सकाळी 8 वाजताच मागा, नाही तर भेटणार नाही. हा, का सकाळी 5 वाजता मागा तर भेटेल? शहाणपण. हा, टायमिंग लिहिलाय का कधी मागायचं? मग कधीही मागू शकतो का नाही? जागा लिहिली आहे का कुठे जाऊन मागायचं? कुठेही मागू शकतो का नाही? किती मस्त आहे ना आपला परमेश्वर. मस्त आहे का नाही? दयाळू आहे, कृपाळू आहे, आणि तो बोलतो मागा. पण आम्ही हीच गोष्ट सोडून पृथ्वीवरच्या गोष्टी मागायला सुरुवात करतो. काय काय मागतो? मावळ दे, नंतर काय, रोटी, कपडा और मकान. हे तर पृथ्वीच्या गोष्टी आहे, बरोबर आहे का नाही? पण शहाणपण, धीर, ह्या सगळ्या गोष्टी कुठून येतात आहे? स्वर्गातून येतात. आपण बघू ती पॉलची प्रार्थना. चला, इफिसिकरास अध्याय 1 वचन 15 पासून वाचूया. वाचा.
म्हणून तुमच्या ठाई असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती याविषयी ऐकून मीही तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनामध्ये तुमची आठवण करून असे मागतो की बोट मास्याने भरून येऊ दे. बरोबर का नाही? काय मागतो? मला बरेच लोक भेटतात आणि सांगतात प्रार्थना बोटीसाठी. अरे पण पॉल कशासाठी आम्हाला प्रार्थना करायला सांगत आहे? काय मागतो? वाचा पुढे काय मागतो? आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या शहाणपणाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. काय पॉल प्रार्थना करतो? हे जे चर्च आहे ना, इफिसीचं चर्च होतं, तिकडे पण बरेच लोक असे असतील की जे लोक परिस्थितीसाठी प्रार्थना करत होते, पण पॉल त्यांच्यासाठी अशी प्रार्थना करतो की परमेश्वराने ह्यांना काय द्यावं? शहाणपण द्यावं आणि काय द्यावं? प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. बरोबर आहे का नाही? आणि हा आमच्यासाठी पण करतो का नाही करतो? मग आम्ही पण दुसऱ्यांसाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवली पाहिजे का नाही? हा, मला तर बरेच लोक भेटतात, हे माझी आठवण ठेवा प्रार्थनेत. पण कशासाठी माहितीये? शहाणपणासाठी वाटते का तुम्हाला? मग कशासाठी असेल? पण प्रभू काय सांगतो? तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करा. पण कशासाठी? की त्या लोकांना परमेश्वराची ओळख होऊ दे, परमेश्वराचा शहाणपणाचा, ज्ञानाचा, प्रकटीकरणाचा आत्मा त्यांना मिळू दे. यासाठी तुम्ही काय करा? प्रार्थना करा. एकमेकांसाठी प्रार्थना करा. आणि मग आमचं रोजचं काम काय आहे? सकाळचं उठल्यावर पहिलं काय मागायचं? हा, अरे काय मागायचं? असं तर नाही बोलणार ना, प्रभू आज काय माझ्या विषय आहे तर सांग मला. असं नाही बोलणार ना. हा, प्रभू आज सांग मला किती मावरं भेटणार आहे, असं विचारू नका. कारण इथे काय लिहिलंय? प्रभू तू काय माग? काय म्हणतो? शहाणपण. मग पृथ्वीवरच्या गोष्टीच्या मागे आम्हाला जायचं नाही. आम्हाला कुठे जायचंय? आमचं घर कुठे आहे? इकडे आहे? नाही ना, स्वर्गात आहे, पक्का आहे. किती लोकांचं आहे? सर्वांचंच आहे. मग काय वरती भाड्याने दुसऱ्याला द्यायचंय? नाही ना, जायचं ना आपल्याला. मग जर आपल्याला जायचं आहे तर मग परमेश्वर सांगतो स्वर्गाच्या गोष्टी मागा. प्रकटीकरण, देवाचं ज्ञान, देवाची ओळख, शहाणपण, हे सर्व कुठून आहे? स्वर्गातून आहे. पण आपण ज्या ज्या गोष्टी मागतो ते कुठल्या असतात? जास्तीत जास्त पृथ्वीच्या. पण पॉल सुद्धा तिकडच्या लोकांना, त्याला दिसत आहे परिस्थिती खराब आहे, पण तो तरीही सांगतो का मी तुमच्यासाठी काय प्रार्थना करून मागतो परमेश्वराकडे? की तुम्हाला शहाणपण मिळावं, ज्ञान मिळावं आणि प्रकटीकरण, खास करून त्या परमेश्वराची ओळख व्हावी. बरोबर आहे का नाही? मग आम्ही पण सकाळी उठून मागू शकतो का नाही मागू शकत? मागायचं. कुठे लिहिलंय? प्रभूनी लिहिलंय का नाही? मागा. काय मागा? शहाणपण मागा की प्रभू शहाणपण दे, मी ह्या परीक्षेमधून कसं काय बाहेर पडू शकतो. पुढे
म्हणजे त्यामुळे तुमचे अंतचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. तर परमेश्वराने आम्हाला शहाणपणासाठीच निवडलेला आहे का नाही आहे, आणि जेव्हा आम्ही मागणार त्याची ओळख करून घेणार तेव्हा आम्हाला सत्य समजणार आणि सर्वात मेन समजणार की मला आता त्या परिस्थितीमध्ये मार्ग काय आहे, आणि शहाणपणच त्या परिस्थितीमधून मला निघण्याचा काय आहे, एकमेव मार्ग आहे. म्हणजे ती चावी आहे त्या सर्व परीक्षामधून आणि त्या दुःखामधून निघण्याची. बरोबर आहे का नाही? आता एक उदाहरण देतो. तुमच्या घरी कपाट आहे, बरोबर आहे, आणि त्या कपाटामध्ये काय महत्वाची गोष्ट आहे, आणि तुम्ही आले आणि सर्व लोक बघून तुम्हाला हसतात आहे, बोलतात तू खोलू नाही शकत. पण तुमच्या खिशात त्या कपाटाची चावी आहे. आता तुम्ही ते कपाट खोलू नाही शकत बोलता म्हणून नाराज होणार का आनंदी होणार? का? चावी आहे. मग इथे पण परमेश्वर सांगतो आम्हाला परीक्षांमध्ये आनंदच माना. केव्हा माना? असाच नका मानू. जेव्हा शहाणपण आहे ते मागा, आणि शहाणपणाला घेऊन आता त्या परीक्षेत आम्हाला काय करायचं आहे? आनंद मागायचा आहे. समजते का नाही समजते? हालेलुया. तर आतापासून उद्यापासून आमची प्रार्थना काय असणार? एक की प्रभू मला काय दे? शहाणपण दे. पण मला देवाशी माझा संबंध एकच ठेवायचा आहे. बरोबर आहे का नाही? हालेलुया. तर कोण येते शेवटची प्रार्थना करायला? अरे कोणीतरी या. काय झालं? या लवकर या. यायचं या. काय लाजू नका, काय प्रॉब्लेम नाही. तुला पण पाहिजे माईक? आपण सर्वांना धन्यवाद ईश्वर. हे प्रभू परमेश्वरा, आजचा सुंदर दिवस तू आम्हाला केलास. संपूर्ण दिवसभर तू आमचा सांभाळ केलास, आम्हाला चांगलं आरोग्य दिलंस, आमचं संरक्षण केलंस. त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. तसेच आलेली रात्र आम्ही तुला समर्पण करतो. संपूर्ण रात्रभर आम्हाला चांगली झोप यावी, उद्याचा चांगला दिवस पाहण्याची भाग्य आम्हाला लाभावे. तसेच आता आपण सर्व इथून घरी जाऊन जेवण जेवणार आहोत. त्या जेवणावर तुझा आशीर्वाद असावा. आणि आज आपण इथे जे काही शिकलो, शहाणपण आणि प्रकटीकरणाचा आत्मा, हे प्रभू परमेश्वरा, शहाणपण आणि प्रकटीकरणाचा आत्मा आम्हा सर्वांना दे. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हामध्ये शहाणपण असावे. हे प्रभू परमेश्वरा, आमचे सर्वांचे जगाच्या गोष्टीकडे मन न लागता स्वर्गीय गोष्टीकडे आमचे मन लागावे.
म्हणून तू आम्हाला कृपेने भर आशीर्वादित कर. ही प्रार्थना आपण प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.